आज आमचा दुसरा भाग आहे. आम्ही चाललो श्री विदेई सती अनुसूया माता बाळशिंगा आईच्या दर्शनाला. ही आमची मोदची नदी. आज पुण्यात बस खाली होती. मी कशी दिसते चष्मा लावला सांगा. आम्ही नागपूरला पोहोचलो. रस्त्यामध्ये आम्हाला आईचा मंडप दिसला. त्यानंतर आम्हाला महाराज दिसले. मला ते खूप आवडतात. नंतर मी पास्ता खाल्ला. मी जर कुठे फिरायला जाते नेहमी टिफिनला पास्ता नेते, कारण की माझा पास्ता फेवरेट आहे. पास्ता खाल्ल्यावर माझी खुशी तर बघा. तुम्ही या नजाराचा आनंद तर घ्या. किती हिरवगार आहे. निसर्गापेक्षा सुंदर काहीच नाही आहे. सुंदर सुंदर ढग बघा. त्यानंतर मला परत भूक लागली. मी परत पास्ता खाल्ला. टेस्टी होता ना म्हणून. मग आम्ही 2 तासानंतर आईच्या मंदिराबाहेर पोहोचलो. हे बघा. फायनली आपण मंदिरासमोर पोहोचलो. आजचं वातावरण खूप सुंदर आहे. सगळीकडे हिरवं हिरवं. आईच्या मंदिराकडे जाताना खूप सारे दुकान आहे. तिथे तुम्हाला हार मिळेल, छोट्या मुलांची खेळणी, हळद कुंकू अशा छोट्या छोट्या वस्तू तिकडे मिळतात. बांगड्या, पसराचं सामान हे सगळं मिळतं. तिथल्या एका काकांनी मला टिकली लावली, ते पण हेकडी. असं काम केलं असं तरी काकांनी छान लावली. त्याच्यामध्ये मी सुंदर दिसत होती. दिसत आहे ना मी सुंदर सांगा. मग मी त्यांना पैसे दिले. अजून त्यांना थँक्यू म्हणाला. मग आम्ही पूजेची थाली घेऊन आईच्या मंदिराकडे निघालो. मला खूप चांगलं वाटत होता मंदिराकडे जाताना. मी तुम्हाला आईबद्दल थोडीशी माहिती सांगते. सती अनुसूया आई बाळशिंगामध्ये एक प्रसिद्ध संत आहे. आईचा जन्म 5 मे 1926 रोजी झाला होता. आईच्या जीवनात अनेक चमत्कार घटना घडल्या, ज्यामुळे त्या बाळशिंग येथील गावकऱ्यांमध्ये आईरोप्य झाली. आता तुम्हाला समजलं का? इथे खूप साऱ्या लहान मुलांच्या गाड्या होत्या आणि गार्डन एरियामध्ये खाण्यापिण्याची दुकानं होती. चला चला मंदिरात जाऊया. आता आपण मंदिरात पोहोचलो. इथूनच तुम्ही लोक पाया लागून घ्या. बघा आईचा मंदिर किती मोठा आहे. आई का असं कुठं बघा थोडंसं आईचं दर्शन करून घ्या. बघा आईच्या मंदिरात किती शांत वाटते ना. असं वाटते का कुठं तिकडे बसणं चालू आहे. आवाज येत आहे का? मग तुम्ही कधी येणार बाळशिंगा आईला भेटायला? मी आता शांत राहते. तुम्ही दर्शन करा. हे गावे तर हे आपलं प्रसाद आहे. रात्री टाळ्या वाजवा, कारण आईची आरती होऊन राहिली. तुम्ही पण ऐका. आरती झाल्यानंतर आम्ही हवन कुंडाकडे गेलो. बघा आईच्या मंदिरात सगळीकडे हिरवा हिरवा आहे. पावसाळ्यामधलं वातावरण मला खूप आवडतो. चला मी हवन कुंड दाखवते. धावा धावा. माझी दिशाही पण लवकर नाही चालत. अशी काऊन करायचं सण? मी थालीमधून अगरबत्त्या काढला. हे बघा. चला हवन कुंडाकडे जाऊ. किती भीड़ आहे बाई. हट माय. हम अपना खुद रास्ता बनाएंगे लोगों के बीच जा जाके. अरे यार मी जिकडे जाते तिकडे धुवायचं. हा असा कोण करत असन? अगरबत्ती पण लावून नाही देत. हाय ना. अगरबत्ती पण पेटत नाही.
किती वेळची उभी आहे. तुम्ही चांगल्यानी माझे प्रयत्न तर बघा. मी खूप चांगली मुलगी आहे. ये अगरबत्ती पेटली. आता ओवाळून घेऊन बापा. अनसूया माता की जय. इच्छा पूजेला कोणतीच कमी नाही झाली पाहिजे. मन लावून आरती करतो. चल घे. अनसूया माता की जय. चला उतरा खाली. माझा दिमाग तर बघा. चल. मी अगरबत्ती जाते कुठे, लावायला जाते कुठे. सॉरी लाव खाली. त्या साईडनी गणेशाचं मंदिर आहे, तुळशी आई पण आहे. म्हणून आपण अगरबत्ती तिकडे लावू. तुम्ही पण पाय लागून घ्या, तुम्हाला पण पुण्य भेटेल. तुळशी मैया की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मला सगळ्यात सुंदर ऐकत जाताना ही वरती झाकलेली हिरवी हिर मला वेल खूप आवडते. दिसते ना सुंदर. त्यानंतर बघा हे हिरवगार वेल खरंच खूप सुंदर आहे. आणि ह्या गोड्याला बी बघून घ्या. हे आईचं छोटं मंदिर म्हणजेच ध्यान मंदिर. मोठा मंदिर बनायच्या आधी आई इकडेच राहायची. चला माझ्यासोबत दर्शनाला. या मंदिरात आईच्या खूप सारा फोटो लागलाय. एका फोटोमध्ये आई गरम तेलातून हाताने भजे काढत आहे. आई चमत्कारी आहे ना. आईच्या सिया गरा गरा. हा छोटूसा बापू माझ्याकडे आला होता. आईला कुत्रे खूप आवडायचे. मला पण खूप आवडतात. मी त्याला पसत दिलं. चला. अजून त्याला लाडवलं. खूप क्यूट होता. हे दोघं एकमेकांना मारत होते. मी बोलली तर हे शांत झाले. त्यामध्ये पण देव आहे म्हणून मी पाया लागते. त्यांच्यामुळे आपलं जीवन आहे. ते नाही तर आपण नाही. तर आम्ही टोकन घेतलं जेवणाचं. मी आणि चिंटूताईने जेवण केलं. प्लीज मला इग्नोर करा. मी असंच करतो. हे ये फायनली पेट भेटली. आता आम्ही जेवण करणार. जेवणामध्ये आम्हाला खूप काही भेटलं. फोटो पण खूप टेस्टी. 50 रुपीजमध्ये. त्यानंतर आम्ही घरी आला. महाप्रसाद घेतला. त्याला आपण 5 रुपये तिकीट आहे. हे तिकीट कोणाचे आहेत? हे 5 रुपयाची. चल ना, पकड ना तो. मध्ये जायचे. चला अंदर. नंतर आम्ही तिकीट घेतली. अजून गार्डन मध्ये गेली. चाल चिंटू. तिथे बघा गार्डन मध्ये खूप सारे झुले होते. तिथे वृद्ध मुलं काका काकू लोक होते. मी जाता बरोबर एक पाळणा निवडला. पण ताईने मला तिथे झुलू दिला नाही. कारण तिथे चिखल होतं. खूप टाइम वाट बघितल्यानंतर आम्हाला चांगला झुला भेटला. हा बघा मी एवढी खुश होती झुलताना. दिवसातही आम्हाला झोका देत होती. खूप टाइम त्या झुल्यावर झुललो. मला खूप मजा आली बाप्पा. तुम्ही बरोबर बसले का तू? कधी येणार? आमच्या समोर आवळ्याचं झाड होता. मग आम्ही त्याचे आवळे पाळले. मग ताईच्या मोबाईलचं चार्जिंग संपलं होतं म्हणून आम्ही मोठ्या मंदिरात गेलो. तर तिकडे काय बघतो मला आवडलं. Hey,
हा पार्किंगचा रस्ता आहे. इथे कार, बाईक्स, आपलं जे व्हेकल आहे आपण ते ठेवू शकतो. त्याच समोर खेळणी, खाऊची दुकानं, जर छोट्या मुलांना काही लागते तर आपण तिकडनं घेऊ शकतो. नेचर बघा. आणि हा आहे आईकडे जाण्याचा रस्ता. हा आपल्या घराकडे जाण्याचा रस्ता. तर आता आम्ही आपल्या घरी चाललो आहे सगळं आवरून. त्या गोळ्याला काहीतरी घ्यायचं होतं इथनं, तर आम्ही ते घ्यायला गेलो. मग तिने खूप सारे क्लचर्स टिकल्या घेतल्या. माझं डोकं खाल्लं खूप. मग बसची वाट बघत होतो आम्ही. यायचं गेट. खूप टाईम वाट बघितल्यानंतर AC बस मिळाली. मग हे कुठं पण चरायला चालू होऊन जातात. रात्री 8 वाजता आम्ही बस स्टॉपवरती उभे होतो. काय घडी दाखवते मी. घरी पोचलो बाबा. आची